तर मस्त छान असा प्रसाद तयार आहे। आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि गार्निशिंगसाठी खोबरं टाकलेलं आहे, बघू शकता। मस्त आता मुलांना बोलवले येतील ते आरती करण्यासाठी। झाल्यानंतर हे मस्त अशा वाती तयार होते, तुम्ही बघू शकता। नमस्कार, जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस। सकाळची मस्त छान अशी आरती वगैरे झालेली आहे आणि आज प्रसादासाठी केळीच ठेवली होती। काल संध्याकाळी मोदक बनवले होते, तर संध्याकाळी बनवून म्हटलं काहीतरी शंकरपाळे किंवा मग काहीतरी गोड पदार्थ किंवा मग शिरा वगैरे काहीतरी बनवून तर तेच आणि शेवग्याची शेंगा भात आणि बाजरीची भाकरी बनवायची आहे। तर तुमच्यासोबत शेअर करेल काय काय होईल असते, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा। तर मला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची, त्यासाठीच इथं मी शेवग्याच्या शेंगा कट करून पाण्यामध्ये टाकल्यावरचं साल काढून घेतलं, म्हणजे लवकर शिजतील, ते ऑटोमॅटिक निघतं। त्यानंतर इथं कांदा भाजते, इथं भात बनवला आहे, गॅस पुसायचं बाकी आहे, भातात सगळं उडालं आणि मिरचीचं तेल तर बनवते। यादी बहुतेक मी शेअर केलेली नसावी। तर कढईमध्ये तेल टाकलं, तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला, कढीपत्ता छान तडतडू द्यायचा आणि त्यानंतर इथं घरी बनवलेला काळा मसाला आहे, जो की मम्मीने बनवलेला होता तेव्हा मी इकडे होते, त्यामुळे ती तुमची सोबत रेसिपी काही शेअर करता आली नाही। खूप सोपी पद्धत आहे आणि प्रवीण मसालाही घरी बनवता येतो। त्यानंतर इथं शेवग्याच्या शेंगा आहे, ते वरचं साल ना चांगलं काढून घेतं, म्हणजे शेंगा लवकर शिजतातही आणि मेन म्हणजे खूप जास्त ॲसिडिटी वगैरे काही होत नाही आणि शेवग्याच्या शेंगा खाणं खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी। त्यामुळे ते इथं छान मी शेंगा जे आहे परतून घेते। मसाल्यामध्ये जर शेंगा परतवल्या तर भाजी मस्त होते। त्यानंतर हा जो मसाला होता भाजून घेतलेला तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर सगळं काही मसाला वगैरे टाकलं आणि मी व्हिडिओ शूट मला वाटलं चालू केला आणि चालूच नव्हतं, त्यामुळे ते काही तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही। आणि त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि छान अशी उकळी काढून घ्यायची, चवीपुरतं मीठही टाकायचं। आणि काळी भाजी म्हटलं ना तर मग बाजरीच्या भाकरीसोबत थोडीशी रश्याची पातळच लागते आणि कारण मग बाजरीच्या भाकरीसोबत व्यवस्थित छान चुरून खाते, तर त्यामुळे तिथं भाजी शिजते तोपर्यंत लगेच बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि भात तर ऑलरेडी तुम्ही बघितलंच होत असेल मी लावलेला आहे। तर इथं भाजी शिजते तर पटपट बाजरीची भाकरी बनवून घेते। तर ऑलरेडी एक भाकर झाली होती, तर एका व्हिडिओमध्ये मी 2च भाकरी केल्या होत्या, तर त्या खूप मोठ्या झाल्या माझ्याकडनं, कारण मग 2 करायचे असेल तर खूप मोठे करावं लागतात आणि 4 करायच्या मग छोट्या करावं लागतात असं असतात, कारण 3 भाकरी तर करू नये त्यामुळे। तर मग आता त्या दिवशी मोठी भाकर केली तर खूप जणांना वाटलं की एवढे मोठ्या भाकरी करते, त्यामुळे म्हटलं चला आज तुमच्यासोबत जर छोट्या साईजची भाकरी मी शेअर करते। तर इथं जी आहे छोटी भाकरी करते, तर मी तुम्हाला तेच सांगितलं 4 केले तर मग छोट्या करावं लागतात आणि 2 मग खूप मोठे होते, पूर्ण तवाभर जागा पुरत नाही आणि ह्या तव्याबद्दल तर काय बोलायचं, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल असा क्लीन कसा करणार आहे। पण तो यासाठी मी काळा केला होता की त्यावरती चपात्या पहिले चिटकायचे, कारण तो आहे ॲल्युमिनियमचा आणि मी घरी पहिले सुरुवातीच्या काळात एक्झाम प्रेग्नन्सी वगैरे त्यामध्ये खूप दिवस गावाकडे तो वेळेस यांनी स्वयंपाक वगैरे केला, त्यावेळेस मग घसणं वेळेवर नाही, बाजरीच्या भाकरी किंवा चपाती डागल्या गेली आणि बाजरीच्या भाकरीमुळे जास्त काळा होतो, त्यामुळे मग तो जास्तच काळा होऊन गेलेला आहे। तर भाकर छान थापून घेतली, त्यानंतर लगेच 1-2 सेकंदात पाणी लावायचं, पाणी सुकल्यानंतर म्हणजे 2-3 सेकंदामध्ये लगेच पलटी करायची, नाही तर भाकर जी आहे पाठीमागून चिरा पडते आणि व्यवस्थित पसली जात नाही। तर तुम्ही ते बघू शकता, भाकर छान भाजली पण जरा जास्तच भाजली माझ्याकडनं, म्हणजे तिच्या प्रमाणापेक्षा जरा जास्तच भाजल्या गेली। तर दुसरी ही भाकर लगेच थापून तयार आहे, म्हणजे गॅस वेस्ट जात नाही आणि भाकरी व्यवस्थित भाजतात। तर आता बघा आधीच्या भाकरीमध्ये तर तुम्हाला सांगितलं नाही, तर आता इथं मी भाकर टाकलेली आहे आणि 3-4 सेकंद होऊ द्यायचे आणि लगेच पाणी लावायचं, म्हणजे टेन्शन नसतं। तवाही जास्त गरम नसतो, हाताला चटकेही बसत नाही, थोडंफार मागे पुढं होतं भाकर म्हणजे भाकर भाजताना। तर पण पाणी व्यवस्थित लावायचं आणि पाणी लावल्यानंतर कधी पलटी मारायची तेही पुढे तुम्हाला दाखवतेच। तर मला पटपट करायचं होतं, त्यामुळे गॅसच्या फ्लेमवरतीच भाजून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता आणि तो गुळाचा डबा काढला होता तर तो खालीच राहून गेला, तोही ठेवायचा राहिला। तर इथं बघा बाजरीची भाकर जी आहे तर मी दुसरी भाजून घेतली, तोपर्यंत ही भाकरीला लगेच पाणी लावायचं, म्हणजे कसं भाकर पसल्या जाते व्यवस्थित आणि पाणी लगेच बघा आता सुकल्यानंतर लगेच पलटी करायची, म्हणजे भाकर पाणी लावल्यानंतर ना लगेच पलटी करायचं। पाणी थोडंसं लेट लावलं ना तरी चालतं, पण फक्त पाणी लावल्यानंतर लगेच पलटी करायची 2-4 सेकंद, नाही तर मग भाकरीला चिरा पडतात असं मला सांगायचं होतं, थोडंसं कन्फ्युजन झालं। सो तिकडे ती भाकर जी आहे तीही छान भाजून घेतली। अशा पद्धतीने बघा किती सुंदर भाकरी झालेल्या आहे आजच्या। आणि तुम्हाला म्हटलं तसं बाजरीच्या भाकरीसोबत पातळ अशीच भाजी लागते, मस्त कांदा लिंबू आणि बाजरीची भाकरी आणि भाजी। तर मस्त छान अशी फुलं आणलेत तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर संध्याकाळी बाप्पाच्या प्रसादासाठी आज काही एवढं जास्त काही सामान नव्हतं त्यामुळे, आणि आज मी भरपूर
म्हणजे म्हटलं चला आज गोड काहीतरी बनवूया, तसं गोडच पण नाही, जे नैवेद्य असतो तो लागतो. तर आता इथं मला सुजीच्या वड्या बनवायच्या होत्या, कारण मुलांनाही आवडतात, लहान मुलं भरपूर आहे इथं आरतीसाठी येत असतात त्यामुळे. तर इथं जे आहे मी रवा ऑलरेडी भाजून ठेवलेले होते, की तुमच्यासोबत शेअर केले नाही. ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घेतले, त्यानंतर त्याच कढईमध्ये पाणी टाकलं. जर तुम्हाला पाणी नसेल टाकायचं तुम्ही दूध आणि तुपामध्येही बनवू शकता. मी प्रसाद बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करेनच. तर इथं जे आहे छान मी इथं पाणीला उकळी आल्यानंतर थोडंसं तूप टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि जो रवा भाजून घेतलेला होता तो टाकला. त्यानंतर त्यामध्ये साखर टाकली, अर्धी वाटी साखर, 2 ग्लास पाणी टाकलेलं होतं, जेव्हा जवळपास 1 वाटी असेल. तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि साखर सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे टेस्ट छान येते सुजीला. त्यानंतर इथं जी आहे साखर व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची त्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित वितळल्या जाईल. आणि तुम्ही ते बघू शकता, जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते टाकले, थोडेसे वरतून गार्निशिंगसाठी ठेवले. तर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते. आणि बाप्पासाठी 10 दिवस मस्त सकाळ संध्याकाळ प्रसाद बनवायलाही खूप छान वाटतं. काय काय बनवणार आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच, काय काय बनवते ते. तर पहिल्या दिवशी पुरणाचे मोदक होते. तर हे व्हिडिओ जरा लेट झालेला आहे माझ्याकडनं, मला आठवणच नाही राहिली त्यामुळे. तर इथं जे आहे ताटाला थोडंसं नॉर्मल तूप लावून घेतलं, आणि जो आपला शिरा व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे छान शिजल्यानंतर तो मी ताटावरती पसरून घेते. गरम आहे तोपर्यंत उन्हातलीने, आणि थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर मग तुम्ही हातानेही पसरू शकतात, म्हणजे व्यवस्थित तो शेप जो आहे प्लेन होतो. आणि आपलं जे आहे उन्हातलीने व्यवस्थित प्लेन होत नाही त्यामुळे. तर इथं जे आहे मी ताटावरती पूर्ण पसरून घेत आहे, तुम्ही बघत असाल. तर व्यवस्थित होतं आणि छान वड्या बनल्या जातात. जर काय खूप जर पाहुणे वगैरे येणार असेल तर तुम्ही असं शिरा कसं आपलं वाढायला व्यवस्थित वाटत नाही, तेव्हाही अशा वड्या बनवून वाढू शकतात. किंवा मग एखाद्या देवाच्या प्रसादासाठी असं मंडळाचं वगैरे गणपती बाप्पा असतो तिथेही बनवून नेऊ शकता. तर मी हाताने व्यवस्थित प्लेन करून घेणार आहे. पण एकदा म्हटलं चला थोडंसं गरम आहे तोपर्यंत ड्रायफ्रूटही त्यावरती टाकून घेऊया गार्निशिंगसाठी, आणि वरतून सुकं खोबरंही टाकणार आहे, ते तर मी तुम्हाला दाखवेलच. तर इथं जे आहे मी व्यवस्थित हाताने प्लेन करून घेते, म्हणजे त्याला व्यवस्थित म्हणजे प्लेन होऊन जातं. ते खरबुडं तसं उन्हातलीने काय होतं, खरबुडं तसंच राहतं. तर हात आपला चोपडा असतो त्यामुळे व्यवस्थित होतं. आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर दिसतंय. आणि लगेच अशा सुरीने वड्या पाडून घ्यायच्या गरम असताना, आणि थंड झाल्यानंतर तुम्ही एका ताटामध्ये छान असं प्रसादासाठी काढून ठेवू शकतात. तर बघा मी तुम्हाला काढून दाखवेलच, खूप सुंदर होतात. आणि म्हणजे प्रसादासाठी चांगलं दिसतं. बाहेर घेऊनही तुम्ही बाप्पासाठी जाऊ शकतात. तर मस्त इथं जो आहे प्रसाद माझा तयार आहे, मस्त छान असा प्रसाद तयार आहे. आता मी एका ताटामध्ये काढून घेते, आणि गार्निशिंगसाठी खोबरं टाकलेलं आहे बघू शकता. मस्त आता मुलांना बोलवले येतील त्या आरती करण्यासाठी. तर मी हे तूप गरम करून घेतलेले आहे, आणि माझ्याकडे कापूस नाही त्यामुळे मग मी हा वाती आणलं होतं डीमार्टमधून. तर त्याच त्यामध्ये टाकणार आहे. तर आता कसं करते तुम्हाला दाखवते, खूप सिंपल गोष्ट आहे. फक्त यामध्ये टाकायच्या, त्यात व्यवस्थित बुडून घ्यायच्या, ताटामध्ये काढून सेपरेट करायचे, आणि सुकल्यानंतर एका डब्यामध्ये भरून रोज तुम्ही आरतीसाठी यूज करू शकता. तर एकदम लगे गरम तुपामध्येही टाकायची काही गरज नाही, नॉर्मल तरी तूप लगेच काही थिजत नाही. तर इथं जे तूप होतं कढईमध्ये त्यामध्ये मी एक सेपरेट वाती करून टाकते, कारण ते सगळं सोबत टाकले ना तर ते एकमेकाला चिपकतील. आणि आरतीसाठी मग रोज लागतात सकाळची आरती, म्हणजे आपल्याला संध्याकाळची आरती करण्यासाठी, त्यामुळे मग ह्या वाती बनवून ठेवते. तर मी तुम्हाला आधीच म्हटलं कापूस असतात तर घरी फुलवाती खूप सुंदर बनल्या जातात, आणि ते छानही असतात, या तर मशीनचेच असतात. तर सगळे वाती टाकून त्यामध्ये मिक्स करून घेतले, आणि त्यानंतर काय करायचं, मिक्स झाल्यानंतर चमच्याने तुम्ही सेपरेट करू शकतात. जेवढे होते माझ्याकडे तेवढे मिक्स करून घेतले, कारण आरतीलाही लागतात, तुळशीला दिवा लावण्यासाठीही लागतात म्हणून. त्यानंतर इथं जे आहे मी चमच्याने एक एक सेपरेट करून टाकते, कारण तुम्ही जर सगळा गुच्छ एका ठिकाणी टाकला ना तर एकमेकाला चिपकतील म्हणून. तर एक करून अशी टाकायची, म्हणजे सेपरेट म्हणजे तूप जे आहे गोठल्यानंतर म्हणजे थिजल्यानंतर त्या सेपरेट राहतील. तर तुम्ही हे सगळे सेपरेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात, किंवा असं बाहेर ठेवलं तरीही ते तूप जे आहे ते थिजल्याच जाईल. जर नाहीच थिजलं, वाती झालं नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवायचं. तर एक करून सगळे मी आता सेपरेट करून घेते, तुम्ही ते बघू शकतात. आणि गणपती बाप्पासाठी रोज आरतीला लागतील म्हणून मग बनवून ठेवते. तर तुम्हीही कशा पद्धतीने करतात सांगा. आणि तुपाची वातीही लावाच लागते आरतीला, म्हणून मग तुपाच्या वातीमध्ये. आणि तुळशीला तसं डेली लागतंच, तर त्यासाठी मग ह्या वाती पाहिजेच असतात. तर इथं बघा तुम्ही मी जवळपास सगळे एक सेपरेट करून घेतले. आणि पिल्लूचं जेवण वगैरे सगळं काही झालं होतं तरी पण त्याला पुन्हा पाहिजे होतं, म्हणून मग त्याला खिचडी दिली. पण त्याचं तेच लुडबुड का मग आई मी पण काढतो कढईमधून, बघा हात कसा मध्ये घालतो. पण म्हटलं त्याचे तेलकट तुपकट हात झाले तर पुन्हा मलाच धुवा लागेल, त्यापेक्षा तू काहीच करू नको, म्हटलं शांत बसून बघत राहा मी काय करते. आणि लहान मुलांचं ऑब्झर्वेशन एवढं छान असतं ना, तर जे मी करते ना म्हणजे आरती झालं बाकीच्या गोष्टी तो ते म्हणजे ऑब्झर्व करून नक्की नेक्स्ट टाईम तसंच करणार. अशा खूप गोष्टी आहेत त्यामध्ये, असं मला तरी वाटतं. लहान मुलं खूप जास्त ऑब्झर्व करते आपल्यापेक्षाही खूप पटीने, त्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगायला पाहिजे, म्हणजे त्यांनाही कळतं.
तर इथं जवळपास पूर्ण ताटामध्ये मी ज्या आहे वाती सेपरेट करून घेतलेल्या आहे आणि त्याने काही जेवण केलंच नाही, माझंच मज्जा बघत बसला तो आणि ताट तेवढं सगळं घेऊन आलेला, तुम्ही बघत असाल. तर तुम्ही कशा पद्धतीने वाती बनवते तेही सांगा. आणि जर ते माझ्याकडे मोड होतं चॉकलेटचं, त्यामध्ये खूप सुंदर झाले असतं, तूप टाकायचं, ते मी नेक्स्ट टाईम जर मला भेटलं तर मी शेअर करेन. यामध्ये व्यवस्थित नाही, जसं आपण विकत जसे तुपाचे वाती आणतो ना, सेम ॲज इट इज त्याच पद्धतीने होतात, एकदम सुंदरही दिसतात आणि छान होतात. पण मग आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी डायरेक्ट असं केलेलं आहे. नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला तेही शेअर करेल. तर मस्त जे आहे सगळे मी आता वाती इथं व्यवस्थित एक एक सेपरेट करून घेते. तर इथं माझ्या फायनली वाती बनून झालेल्या आहे. तुम्ही असं सुकू दिलं ना तरी पण ते तूप थिजून जाईल. जर नसन होत तर मग तुम्ही फ्रीजमध्ये थोडंसं एक 15-20 मिनटं ठेवू शकतात, तर व्यवस्थित होतात. तुम्ही ते बघू शकतात. आणि रोज आरतीसाठी आता आपण हे वापरू शकतो सकाळी. झाल्यानंतर हे मस्त अशा वाती तयार होते, तुम्ही बघू शकतात. आणि मस्त लावायचे तर देवाला. आणि लगेच इथं बघा दिवा लावलेला आहे आणि त्याच वातींचा आहे तुपाच्या मस्त बाप्पाच्या आरतीसाठी. आणि बघा बाप्पा किती सुंदर दिसतो. बाप्पा घरामध्ये आहे ना तोपर्यंत कसे दिवस जातात पटपट, आनंदामध्ये काहीच कळत नाही. तोपर्यंत आहे बाप्पा घरामध्ये, तोपर्यंत असं मला तरी वाटतं. कारण दिवस उगवतो, मस्त छान प्रसाद बनवायचा, आरती करायची, वातावरण एकदम आनंद असतं, शांत असतं. तर असा आता छोटासा व्हिडिओ होता. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि बाप्पा कसे आहे, डेकोरेशन कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू.